लता आवाज येतोय का माझा? येतोय 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 ना? ओके ओके. जर सगळ्यांना शक्य असेल व्हिडिओज ऑन ठेवलेत तर फार बरं होईल. याचं कारण की आपण आज जी ही मीटिंग घेतोय ते आपण जे विष्णू सहस्त्रनाम करत आहोत सैनिकांसाठी, तर त्या मीटिंगचा जो संदर्भ आहे त्याच्यामध्ये काही जणांना बरेच प्रश्न आहेत, काही जणांना काही सांगायचं होतं, तर म्हटलं की आपण सगळ्यांनी एकत्र ऑनलाईन येऊन याच्यातून काय मार्ग काढता येतोय का बघूया. तो सर्वप्रथम मी माझ्याबद्दल सांगते. नमस्कार, मी डॉक्टर शुभांगी राणे. मी ठाण्याला राहते आणि गेली 4 ते 5 महिने आपण दर एकादशीला विष्णू सहस्त्रनामाचे पाठ घेतो. ठाण्याला आतापर्यंत जवळजवळ हा 4था महिना आहे आपण घेतोय. त्यामध्ये मग एक एक ठिकाणी वाढ होत गेली. जसं की डोंबिवलीवरून खूप छान रिस्पॉन्स आला, तर डोंबिवलीला आपण जॉईन केलं, सुरू केलं. आपण पुण्याला तुमच्याकडनं खूप छान रिस्पॉन्स आला, पुण्यालाही सुरू झालं. तर आपला जो मुहूर्त आहे म्हणजे काम करण्याचं जे हे आहे, जरा त्याचा आवाज कमी करायला सांगशील की त्याच्यातून आपला एक उद्देश हा आहे की आपण जे विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करतो, की या विष्णू सहस्त्रनामाच्या पाठातून जी ऊर्जा उत्पन्न होते किंवा जे पुण्य प्राप्त होतं, पुण्य ऊर्जित होतं, ते पुण्य सगळं आपण संकल्प करून सैनिकांना अर्पण करतो. मग आता हे जेव्हा होतं, तर हे होत असताना यात आपला फायदा काय आहे बघा. आपण माणसं आहोत ना, आपल्याला आपण कॉमन आहे हे की प्रत्येक जण आपल्याला मला याचा काय लाभ आहे हा विचार करतो. पण तुमच्या आमच्यासारखे अशी बरीच लोक आहेत ज्यांना सैनिकांप्रती आदर आहे, त्यांना काहीतरी करावंसं वाटतंय आणि ते करायला इच्छुक आहेत. तर अशा वेळेस आपण हे प्रयत्न करतोय की हा जो पाठ होतो, ह्या पाठ केल्यानंतर जे होणारं पुण्य आपण सैनिकांना अर्पण करतो, तर मग आपल्याला याचा काय लाभ होतो. तर आपल्याकडे सामूहिक प्रार्थनेचं खूप फार महत्व सांगितलंय. मग त्यामध्ये सामूहिक प्रार्थना जेव्हा आपण करतो, तेव्हा सामूहिक प्रार्थनेचं फळ तिथल्या तिथे लगेच आपल्याला मिळायला सुरू होतं. म्हणजे कसं की समजा आपण असं गृहीत धरू की एखाद्या गृहिणीच्या घरी, एखाद्या व्यक्तीच्या घरी आपण सामूहिक पाठ करतो आणि एखाद्या व्यक्तीच्या घरी समजा 10 जण हॉलमध्ये किंवा 15-20 जण बसू शकतात आणि त्यांनी सामूहिक पाठ सुरू केला, तर त्या जातकाच्या घरी सगळ्यात पहिला फायदा हा होणार आहे की त्याच्या वास्तूचा जो ऑरा आहे तो हील व्हायला सुरू होतो, निगेटिव्ह ऑरा पूर्ण निघून जातो. हा सगळ्यात महत्वाचा फायदा. दुसरा फायदा हा होतो की आपल्याकडे जसं श्रवण भक्तीचं महत्व सांगितलंय, तर श्रवण भक्तीमध्ये आपण जेव्हा पुण्य सैनिकांना अर्पण करतोय, ते आपण आपल्या वाचेतून येणाऱ्या कर्मफलाचं अर्पण करणार आहोत आणि तेवढंच अर्पण करू शकतो. परंतु जे श्रवण भक्तीमुळे आपल्याला लाभ होणार आहे, जे आपण विष्णू सहस्त्रनाम 10 जणांचं, 15 जणांचं, 25 जणांचं, 100 जणांचं जे श्रवण होणार आहे, त्या श्रवण भक्तीचं जे श्रेय आहे ते आपल्यापासून कोणी घेऊ नाही शकत, ते आपल्याला मिळतच राहणार आहे. सो हाही एक सगळ्यात महत्वाचा फायदा आपल्याला होतो. आता श्रवण भक्तीतून किंवा तो जो ऑरा हील होतो, तो श्रवण भक्तीतनं कसं याला बघू शकतो आपण की श्रवण भक्तीतून झालेलं पुण्य पण जर तुम्हाला ऊर्जित किंवा अर्पित करायचं असेल, तर ते तुम्ही तुमच्या पूर्वजांना अर्पण करू शकता. जसं की मी समजा ह्या श्रवण भक्तीतून जर काही मला पुण्य अर्पण झालंय, मला पुण्य माझ्या गाठीशी जमलंय, तर ते मी माझ्या पितरांना अर्पण करते, जेणेकरून त्यांना गती मिळायला मदत होते. आता याच्यामध्ये ना असं म्हटलं जातं की जेव्हा जेव्हा अशा काही गोष्टीतून जे पुण्य अर्जित होतं, तर त्याचे परिणाम कसे बघायला मिळतात की बऱ्याचदा असं बघायला मिळतं की घरामध्ये वारंवार क्लेश होणं, छोट्या छोट्या कारणांवरनं भांडणं होणं, काही संबंध नसतानाही राग येणं. म्हणजे हे मी 2-3 इन्सिडेंट्स तुम्हाला सांगते, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर अशा सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला हा अनुभव येतो की याच्यातून आपली स्वतःची मानसिकता अतिशय सौम्य व्हायला लागते आणि आपण अतिशय अतिशय सहज गोष्टी घ्यायला लागतो. ट्रस्ट मी, हा सुद्धा खूप मोठा फायदा असतो. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर आज आपण खरं तर जमलो ह्यासाठी आहे की बऱ्याच जणांची मला रिक्वेस्ट आहे की ताई
आयदर संडेला घ्या किंवा ऑनलाईन घ्या. ऑनलाईन आपल्याला नक्कीच घ्यायचं आहे, पण कसं होतं की ऑनलाईन आपल्याला एक अधिकारी व्यक्ती हवा आहे जो छान विष्णू सहस्त्रनाम आपल्याला शिकवू शकतो. इवन जर कोणाला शिकवता येत नसेल, आपल्यापैकी कोणी तयार असेल की बाबा मी विष्णू सहस्त्रनाम म्हणते आणि माझ्या मागे तुम्ही म्हणा, असंही कोणी करणार असेल तर प्लीज समोरून पुढे या. जेणेकरून काय की आपला हा जो वृक्ष आपण आता कुठेतरी रुजवतोय तो हळूहळू मोठा होत जाईल. तुम्ही आम्ही सगळे आज एवढा वेळ काढून इथे जमलोय त्याचं कारण की प्रत्येकाच्या मनात कुठेतरी सुप्त इच्छा आहे की मी काही ना काहीतरी देशासाठी करावं. आता बघा, आपण खरं तर ना बॉर्डरवर जाऊन लढाई करू शकतो, ना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो, ना त्यांना काही देऊ शकतो. मग आपण काय देऊ शकतो? तर आपण आपला जो मंत्ररूपी ठेवा आहे आपल्याला दिलेला तो देऊ शकतो. आपल्याला पुढे जाऊन याच्यात बऱ्याच गोष्टी ऍड करायच्या, डोक्यात बऱ्याच कल्पना आहेत, पण विष्णू सहस्त्रनामच का निवडलं तेही मी तुम्हाला सांगते. तुम्हाला माहितीये का विष्णू सहस्त्रनामाची उत्पत्ती कशी झाली आहे? सांगू का मी स्टोरी? तुम्हाला आवडेल का ऐकायला? भीष्माचार्यांनी युधिष्ठिरला उपदेश केलेत विष्णू सहस्त्रनाम. बरोबर बरोबर. मी थोडं एलोबरेट करते. अगदी बरोबर बोललात रत्नाताई की 18 दिवसांचं महाभारत जेव्हा घडत होतं तेव्हा ज्या वेळेस भीष्माचार्य शय्येवर होते 100 बाणांच्या, तर तेव्हा भीष्माचार्यांना असं झालं होतं, प्रश्न पडला होता की मला असा मृत्यू, अशा प्रकारचा मृत्यू का यावा. म्हणून त्यांनाही दिव्य दृष्टी होती की ते मागचे 100 जन्म बघू शकत होते, परंतु ते 99 जन्मांपर्यंत गेले आणि 99 जन्मांपर्यंत त्यांना त्यांच्याकडनं कोणतंही कर्म, कायिक, वाचिक, मानसिक, आपल्याकडे ही 3 कर्म सांगितले आहेत. कायिक म्हणजे आपण जे देहाने कर्म करतो, वाचिक जे आपण इतरांना बोलून करतो, वाईट वृत्ती, वाईट विचार, शिव्या शाप जे काय, आणि मानसिक म्हणजे मनामधून मला एखाद्या व्यक्तीचा द्वेष आहे त्या मानसिक कृतीतूनही जे कर्म घडतं. या तिन्ही कर्मांचा जेव्हा त्यांनी संबंध लावला तर त्यांना कुठेही त्रुटी आढळली नाही. आता मात्र प्रश्न पडला होता की जर मी कुठेच चुकलो नाही तरी मला 100 बाणांवर अशा प्रकारे इच्छा मृत्यूचं मरण असताना मला अशा प्रकारे का राहावं लागतंय. नेहमीप्रमाणे संध्याकाळी, रोज रात्री संध्याकाळी युधिष्ठिर, अर्जुन आणि कृष्ण त्यांना भेटायला यायचे. तर त्या दिवशी हे आले आणि म्हणाले की भीष्माचार्य म्हणाले की माधवा, आज तू आलायस खरा, पण आज मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तर कृष्ण म्हणाले की मी तर उत्तर देऊ शकतो, पण तुम्ही तर तुमचं उत्तर शोधायचा प्रयत्न केलाय. तर ते म्हणाले की नाही, पण मी फक्त 99 जन्म मागचे बघू शकलो, पुढे काही मला दिसत नाही. आणि मग श्रीकृष्ण त्यांच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात की पितामहा, आता तुम्ही पुढचे काही जन्म बघा. पण त्यांना फार लांब जावं लागत नाही, जस्ट पुढचा नेक्स्ट 100वा अगोदरचा जन्म ते पाहतात. आणि त्या पाहण्यात असं येतं की त्यावेळेस ते राजकुमार असताना शिकारीला गेलेले असतात आणि शिकारीला गेल्यावर शिकार केल्यानंतर त्यांच्याकडनं जो बाण एका पक्षाला लागतो, तो पक्षी बाण लागल्यानंतर एका झुडपांच्या याच्यात पडतो आणि तो ज्या झुडपांमध्ये पडतो ते काटेरी वृक्षांची काटेरी जडी असते आणि तो बाण लागल्यानंतर जेव्हा तो पडतो त्या वृक्षातल्या काट्यांमुळे त्या पक्षाला 100 काटे टोचलेले असतात. म्हणून त्यांना या जन्मी 100 बाणांच्या शय्येवर तशा प्रकारचा मृत्यू, स्वइच्छेचा मृत्यू घ्यावा लागला होता. तुमच्या आमच्या सारख्यांना जर या गोष्टीचा बोध घ्यायचा झाला तर जी नकळत घडलेली घटना होती भीष्माचार्यांकडनं त्या जन्मामध्ये, त्याचे सुद्धा परिणाम भोगत भोगत त्यांना महाभारताच्या या पर्वामध्ये येऊन त्यांचं कार्मिक सेटल करावं लागलं होतं. अशा प्रकारे त्यांना जेव्हा या सगळ्याचा बोध झाला त्यावेळेस उत्स्फूर्तपणे कृष्णाबद्दल अतीव प्रेमाने जी नावं सुचली, 1000 नावं, ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम.
आणि असं विष्णू सहस्त्रनाम जे कुरुक्षेत्रावर लिहिलं गेलंय. आज तुमचे आमचे सैनिक पण कुरुक्षेत्रावरच लढतायत. फरक एवढाच आहे की आपल्याला माहित नाही ते कुठे आहेत नक्की. पण जिथे विष्णू सहस्त्रनाम कुरुक्षेत्रावर संघटित झालं, एकत्रित झालं, त्याची इतकी पॉवर की त्याचे साक्ष स्वतः श्रीकृष्ण होते, श्री विष्णू होते. मग अशा स्तोत्रातनं जी ऊर्जा उत्पन्न होईल, ती ऊर्जा आपल्या सैनिकांना किती छान यश देऊ शकेल, असं मला वाटलं. आणि त्यातून खरं तर या आपल्या कल्पनेचा सुरुवात झाली. याच्यानंतर आपण रामरक्षा घेऊ शकतो, भीमरूपी बरीच स्तोत्र आहेत आपल्याकडे. प्रत्येक स्तोत्रामध्ये प्रचंड ऊर्जा आहे. विष्णू सहस्त्रनामाचा अजून एक महत्वाचा फायदा की आपली वाचा खूप सुंदर व्हायला लागते जसं तुम्ही बोलायला लागता, ऐकता, बोलता. आता तुम्ही सगळे खूप छान बोलत असालच तर या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण सगळे जेव्हा वेळ काढतोय, मी खरं सांगू तर मलाही खूप दगदग होते, त्रास होते, कारण मी माझा व्यवसाय, घर, मुलं सगळं सांभाळून, म्हणून मी खरं तर 2च वेळा ठेवलंय. एकादशी 2 येतात, त्या 2 एकादशीला करायचंय. परंतु आपल्यापैकी जर कोणी इच्छुक असेल आणि त्यांची तयारी असेल की मी रोज 2 तरी विष्णू सहस्त्रनाम भले घरून म्हणेन आणि मग आपण ते आपल्या ग्रुपमध्ये ऍड करू. मी हे का सांगते आपल्या सर्वांना की आपण काय करणार आहोत, आपण 1 करोड आपल्याला जर पहिला कंप्लीट करायचंय, 1 करोड विष्णू सहस्त्रनाम झाले पाहिजेत. आता ते आपण ते दर एकादशीला करून होऊ शकतात, कारण मागच्या एकादशीला जवळजवळ आपले ऑलमोस्ट 90 ते 100च्या आसपास आपण गेलो होतो. पण अशा वेळेस जर रोज घरून प्रत्येक जण 2, कोणी 3 करू शकेल. मी आता 2 मिनिटापूर्वी एका व्यक्तींशी बोलली, तर ते 12 आवर्तन रोज करतात. तर तुमच्यापैकी जर जो इच्छुक असेल की मी रोज काही आवर्तन करून हे मी आपल्या सैनिकांप्रती अर्पण करायला इच्छुक आहे, तर खरंच पुढे या. हे एकट्याने होणारं काम नव्हे, हे माझं काम नाहीये. आपल्या सगळ्यांना सपोर्ट येऊन, आपले सगळेजण एकत्रित येऊन जसं आपण एकत्रित येत जाऊ, तसं त्याची ऊर्जा आपल्याला खूप छान, आपल्यासाठीही आणि अर्थात सैनिकांसाठीही ती ऊर्जा मिळत राहील. त्याच्यामुळे आपल्या रोजच्या व्यवहारातील, रोजच्या आयुष्यातील थोडासा वेळ, मी हे नाही म्हणत की तुम्ही रोज काढा, हा, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी खरंच पुढे या. आपण त्याचं वेगळं नियोजन करू की आपण रोज कसं करू शकतो, किंवा ज्यांना आठवड्यातनं एकदा संडेला शक्य आहे, प्लीज त्यांनी समोर या की बाबा मी संडेला येऊ शकतो आणि करू शकतो, मी 2-4 जणांना, 5-6 जणांचा ग्रुप घेऊन येऊन करू शकतो. तर असं काही असेल तरी पुढे या, कारण तुमचा पुढाकार कुठे ना कुठे तुमच्या पुण्यसंचयामध्ये पण वाढ करणार आहे आणि अर्थात आपल्या सैनिकांसाठी पण वाढ करणार आहे. विश्वास ठेवा, मी गेली 4 महिने जे काही प्रयत्न चालू आहेत आपले सगळ्यांचे, पण माझे इतके छान अनुभव आहेत की मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं की अगदी 3 महिन्याच्या आतच डोंबिवली, पुण्याला पण इतका छान ग्रुप आणि हे सुरू होईल. सो हा एक महत्वाचा अनुभव आहे. सो अशा प्रकारे आपण करू शकतो. सो आता तुमच्यापैकी कोणाला काही जर प्रश्न असतील, काही असेल, तर तुम्ही प्लीज अनम्यूट करा स्वतः आणि विचारा, मग आपण त्या प्रकारे जाऊ. मी माझं मनोगत मांडलं, तुमचं मनोगत काही असेल तर तुम्ही नक्की तेही सांगा, आपण त्याच्यावरही चर्चा करूया. तुम्हाला तुमच्या सांगते, एकच मिनिट घेते. हा रत्नताई एक मिनिट द्या. नीता कोप्पल म्हणून ताई आहे, ज्या पुण्याचं सगळं डिव्हिजन बघतात, आणि गीता कुलकर्णी म्हणून आहे, ज्या पुण्याचं डोंबिवलीचं डिव्हिजन बघतायत. ठाण्याला सध्या मी बघते, पण ठाण्यालाही कोणी असेल तर प्लीज पुढे या, कारण मला एकटीला खूप ओव्हरलोड होतोय सगळं. सो जेणेकरून थोडस आपण हँड इन हँड करू शकतो असं. रत्नाताई प्लीज बोला, तुम्हाला काय प्रश्न होता? मला काय सांगायचं आहे, म्हणजे तुम्ही आता एकादशीला सैनिकांसाठी परवा पहिलं झालं एकादशी, तिथं आमचं MP हॉलमध्ये झालं. ठीक आहे. आता आम्ही काय MP हॉलमध्ये 50 एक बायका पुरुष जमले होते. आणि काय होते सांगते, आता आज 50 लोक जमले म्हणून उद्या जमतील असं नाही. ते एक आहे, असू दे, त्याचंही मी म्हणत नाही. खरं आम्ही 4 वर्ष झाले दर एकादशीला विष्णू सहस्त्रनाम, आमचा एक 15 जणांचा ग्रुप आहे, आम्ही घरी म्हणतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, लक्ष्मी अष्टक म्हणतो, गीता 2 अध्याय म्हणतो
आणि ते तसं म्हणून तुम्हाला अच्छा. अर्पण म्हणजे तुम्हाला पाठवले तर संख्या चालेल काय असं मी विचारते. चालेल कारण हे की कोणाला चालेल. कोणी नाही हो, सांगते कोणी हो, सुरू नक्की केलेत चालेल. ना, बघा, हा कोणी सुरू केलेत ना त्यांना वाईट वाटायला लागलं की आमचं ते कट झालं, हं, मग हॉलमध्ये आम्हाला जमते की नाही, हे होते की नाही, म्हणून आम्ही काय करतो घरोघरी आज एकादशीला माझ्याकडं, पुढच्या एकादशीला तुमच्याकडं, असं आम्ही करतो. 11 वाजता बसतो, 12-12:30 पर्यंत म्हणतो आणि मग घरी निघून जातो. मग ते संख्या तुम्हाला दिले तर चालते काय? हो, नक्की चालेल. मी तुम्हाला एक सांगेल रत्नाताई, खूप छान उपक्रम आहे. नक्की करायचा आहे. आपण असाच करायचा आहे. त्यामध्ये आपला जो ग्रुप आहे पुण्याचा, समजा तुम्ही पुण्याकडनं असाल तर पुण्यात जॉइन व्हायला सांगा. का? कारण तो विष्णू सहस्त्रनाम सुरू करण्या अगोदर आपण जी जी एक प्रतिज्ञा घेतो किंवा संकल्प घेतो, तर त्याचा एक फॉर्मॅट आपण डिसाईड केले. ते म्हणून सुरू केलं ना, तर सगळ्यांसाठी ते सेम होईल ठीक आहे, आणि ते मग ते पाठवा ना. सगळ्यांना चांगलं लागू पडेल. तर मी ग्रुपवर हा, ते करा, नक्की करा. आणि मी तुम्हाला सांगेन की मला ना आपल्याला नावं द्या. का माहितीये का? कारण आपण कोणी किती केलेत याची हा, आपण नोंद ठेवत आहोत. नोंद मागच्या ठेवायचं. पुण्याच्या वेळेस जे 50 लोक आहेत, त्या 50 जणींचं नाव की ही नाव आहे. तुम्ही व्हॉट्सअपवर टाका, काही हरकत नाही की हा, ही एवढी एवढी नावं आहेत. या 50 ते जणींनी केलंय. ते 50 लोकांचं कोण येस. परवा आले होते, ते कोप्पळकडे लिस्ट असेल, नीता कोप्पळकडे. हा, कारण मी बरं, गेले नव्हते, म्हणजे बरं, मला बरं. चालेल. ताप आला होता म्हणून मी गेले नव्हते. मी त्याच वेळी काय केले, आमच्या मैत्रिणीकडे काही झालं ना, मी घरी बसून म्हंटले, 11 ते 12 घरी बसून एकटीच म्हंटले. तसं होतं एक एकदा, कारण आम्हाला नातवंड आहेत घरी, हे छान. आहे, जबाबदारी आहे, जायला होत नाही एक एकदा, बरोबर. असं होते. मी आणि समजून हॉल घेते. म्हणजे MP हॉल आहे काही आमचं. आणि पावसाळा झाला की पाऊस पडला की पायरीवरती पाणी थांबते, हे थांबते, मग सगळे सिनियर सिटीजन आहेत. यंगस्टर्स फार कमी येतात, सिनियर चालेल. सिटीजन जास्त आहेत. म्हणून ते सांगण्यासाठी. हा, ते वाढेल चालेल, म्हणजे चालेल. रत्नाताई तुम्ही घरून हा, आणि तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा. समजा हम्म. तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि समजा आज किंवा आठवड्याभरात, समजा सोमवारपासून आठवड्याभरात समजा तुम्ही 10 वेळा केलं, 12 वेळा केलं, जे होय, सैनिकांना अर्पण केलंय, तर तुम्ही हो, तुमचं नाव सांगा तिथे की मी 12 वेळा केला, 15 वेळा केला आणि केलं. तो टाका. म्हणजे आपण त्याची लिस्ट बनवणार. बर ठीक बर आहे ना? ठीक आहे, ते चालते, ते चालते. हा, आणि एखाद दिवशी झालं नाही तरी चालेल. एखाद दिवशी होत नाही, कधी कोण लोक काही आले, हे हरकत नाही. आले, होत काही नाही. काही हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. अजिबात काही हरकत नाही. हा, आम्ही आता हा. उद्या अच्छा. माझी मैत्रीण आहे मंगल कुलकर्णी म्हणून, तिच्याकडे आहे उद्या. तिच्याकडं आहे विष्णू बरं, आम्ही बरं. 4 वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले करायला लागलो असं. काही दर हरकत नाही. ते एकादशीला केलत करतो. की फोटो पाठवा. बर 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 बर, ठीक आहे. हा, हा. हं. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? किंवा आपण काही डिस्कस करू शकतो? कोण कोण जॉईन झालेत आता? थांबा. विभा हा, आई विनयाताई बोला. एक मिनिट तुम्हाला अनम्यूट करते. अनम्यूट करायला लागेल तुम्हाला तुमच्याकडून. विनयाताई तुमचा आवाज येत नाहीये. अनम्यूट करा, अनम्यूट. हा, आता बोला. आवाज नाही येत आहे. आता परत एकदा अनम्यूट करा बरं. मी तुम्हाला म्यूट केलंय, पुन्हा अनम्यूट करा, कदाचित आवाज येईल. बघा. हा, आता बोला. नाही, तुमचा आवाज नाही येत आहे. विनय ते एक विचारायचं होतं. हा, बोला. प्रत्येक वेळेस म्हणजे हे फलश्रुती पण म्हणायला पाहिजे का? बघा, फलश्रुती यासाठी म्हणायला पाहिजे मला असं वाटतं, कारण ती आपण ऍक्च्युली त्यांच्यापर्यंत, सैनिकांपर्यंत अर्पण करतोय, तर फलश्रुती नक्की घ्यायला पाहिजे. कारण आपण एकच पाठ करतो आहोत, म्हणजे आपण आता जे करतोय. पण समजा हा, कोणी 11 पाठाचं घेत आहे, तर त्यांनी 10 पाठापर्यंत विष्णू सहस्त्रनाम घ्यावं आणि 11वा जो असेल तो फलश्रुती सहित करावा, अच्छा. जेणेकरून असं हा, करावं, असं केलं जातं. चालेल. हा, विनयाताई बोला.
तुमचा आवाज नाही येत आहे माझ्या मते. तुम्ही दुसऱ्या मोबाईल वरून एक काम करा, तुम्ही एक्झिट व्हा आणि पुन्हा जॉईन व्हा, मग आवाज कदाचित येईल तुमचा. तोपर्यंत कोणाला काही अजून क्वेरी आहे का की आपण बोलू शकतो, किंवा तुम्ही तुमचे काही आयडियाज असतील तर तेही प्लीज सांगा. नाही नाही, आवाज नाही येतोय तुमचा. मी तुम्हाला फोन करते. ग्रुपमध्ये आहात का तुम्ही कुठल्या? आहे, विनया आहे ना आमच्या ग्रुपमध्ये. पुण्याच्या ग्रुपमध्ये आहात का तुम्ही? आमचं साम्राज्य ग्रुपमध्ये आहे ती. नीताताई, तुम्ही विनया मॅडमचा नंबर जरा पाठवा, हवं तर आपण 1 to 1 बोलूया. हॅलो, काही टेक्निकल. हॅलो शुभांगी. हा नीताताई, तुम्ही यांना विनया देशपांडे मॅडम. मी पाठवते, मी नंतर पाठवते तुला उद्या. हो हो चालेल चालेल. उद्या मी पाठवते, मी बाहेर आहे ना ऑन द वे म्हणून. नो वरी नो वरी नो वरी. ओके ओके, उद्या पाठवते मी. हो हो. सो अजून काही आहे का? कोणाला काही बोलायचं असेल तर नक्कीच सांगा. कारण आता म्हणजे याच विषयावर आपल्याला बोलायचं होतं आणि 2 जणांनी आपल्याला पुढे सांगितलंय की आपण बहुतेक ऑनलाईन क्लासेस पण सुरू करतोय. अर्थात हे निशुल्क असणार आहेत, तर त्यामध्ये फक्त वेळ कन्फर्म नाही झाली अजून, तर ती वेळ तुम्हाला आपण कळवू, जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या कुटुंबातील सगळ्यांना, ज्यांना शक्य आहे त्यांना, अगदी लहान मुलांपासून वयस्कर, जसं जे ज्या व्यक्तींना जमेल तसं तुम्ही जॉईन व्हा. आणि श्रुतीने पण आपण ऐकून पण त्याचे छान उच्चार शिकू शकतो, बोलू शकतो. तर तसा आपण प्रयत्न सगळ्यांनी मिळून करूया. त्या व्यतिरिक्त जे प्रत्यक्ष जिथे आपले विष्णू सहस्त्रनामाचे पाठ होतात तिथे जाऊन त्या ऊर्जेचा अनुभव तुम्ही नक्की घ्या, तुम्हीही घ्या आणि इतरांनाही नक्की सांगा की या प्रकारे तुम्ही अशा सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी व्हा, जेणेकरून आपल्याकडनं फुल नाही फुलाची पाकळी आपल्या सैनिकांपर्यंत आपण पोहोचवू शकू. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या घरातूनच कोणीतरी सैनिक देशावर नाही जायला पाहिजे बॉर्डरवर, पण ऍटलीस्ट आपण या प्रकारेही आपल्याकडनं काही छोटीशी सेवा करू शकतो असं मला वाटतं. सो आय होप काही क्वेरी असतील तर नक्कीच बोला, कारण मी म्हणजे मला ज्या काही माझ्या भावना व्यक्त करायच्या होत्या त्या मी मांडल्या. तुम्ही सगळे जर ग्रुपवर जॉईन नसाल तर ग्रुपवर जॉईन व्हा. आपण आता असं करतोय की आठवड्यातून एकदा प्रश्नावलीसाठी ग्रुप ओपन ठेवत जाऊ. काय होतं ना की ग्रुप ओपन ठेवला की बरेच जण आपापले काही पोस्ट आणि करत राहतात, मग ती लिंक तुटते. त्यामुळे आपण ऍडमिन राईट्स ठेवलेले आहेत, पण आपण प्रयत्न करू की संडेला ऍटलीस्ट प्रश्नावलीसाठी आपण तो ग्रुप ओपन ठेवत जाऊ. तो असं आपण करणार आहोत. तुमचे काही अजून सजेशन्स असतील तर सांगा, नाही तर मग आपल्याला थांबता येईल आज. मॅडम, उद्या एकादशी आहे तर ऑनलाईन आहे का विष्णू सहस्त्रनाम? नाही, उद्या ऑनलाईन नाही आहे, ऑफलाईनच आहे. डोंबिवलीला आहे, पुण्याला आहे आणि ठाण्याला आहे. हो, उद्या मी जाणार होते गीताताईंकडे, पण मी आता ठाण्यात आहे, त्यामुळे मला उद्या जमणार नाही तिकडे. हा, मग ठाण्यात जर तुम्हाला शक्य असेल तर ठाण्यामध्ये 5 पखाडीच्या इथे तुम्हाला ऍड्रेस, तुम्ही ठाण्याच्या ग्रुपवर जॉईन व्हा, तिथे तुम्हाला ऍड्रेस, किंवा तुम्हाला डोंबिवलीच्या ह्याच्यात पण ऍड्रेस मिळेल, तिथे येता आला तरी चालेल. ठाण्यातल्या माधुरी मेंढे आहेत, त्यांच्या ऑफिसच्या इथे त्यांनी आपल्याला जागा दिली आहे. आपण ठाण्यामध्ये मंदिरांना लेटर दिलेलं आहे. एकदा अप्रुव्हल आलं की तुम्हाला जर ठाण्याला माहिती असेल तर दत्त सायांना मंदिर, विठ्ठल मंदिर आहे दत्तगुरूंचं,
दिलाय. ग्रुपमध्ये आहे, ऍड्रेस आहे त्यांचा. हा तर तुम्हाला जमलं तर तिथे या. समजा तुम्हाला नाही जमत आहे यायला, काही हरकत नाही, तुम्ही घरी बसून तो करा, त्याचा संकल्प घ्या. संकल्प मी पुन्हा उद्या ग्रुपमध्ये टाकते सगळ्या. तो संकल्प घ्या, घरी बसून एकाने, दोघांनी, तिघांनी, चौघांनी मिळून करा. एक फोटो यासाठी काढा की आपण ग्रुपमध्ये टाकल्यानंतर त्या फोटोद्वारे इतरांनाही करण्याची ऊर्जा मिळते, म्हणून आपण हे करायचंय. सो मग तसंही केलं तरी चालेल. ओके, छान. तिथे तुम्ही आलात तर काय होतं की तिथे बरेच जण असतात, येतात, ओळखी वाढतात आणि तुमच्यामुळे त्या सगळ्या कार्यक्रमाला थोडीशी मदत होऊ शकते. तर तो खूप महत्वाचा भाग. आणि आपण ठाण्याला काय करतो माहितीये का, की ठाण्याला आपण तुळशीपत्र घेऊन जातो. तिथे श्रीकृष्णांची आपण मूर्ती ठेवतो आणि त्याच्यावर विष्णू सहस्रनाम म्हणत म्हणत तुळशी अर्चन पण करतो. छान अनुभव असतो. त्याच्यानंतर प्रसाद वाटप करतो आणि आपण तिथे येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला, जेंट्स, लहान मूल, छोटं मूल, सगळ्यांना कमीत कमी एक एक तरी मंत्र मिळावा नक्की करतो. तो खूप छान अनुभव असतो. हा, तर तुम्ही येणार असाल तर नक्की कळवा. मोस्ट वेलकम. पण मी पुढच्या एकादशी तरी गीताताईंकडे जाणार आहे, म्हणजे याच्या पुढे नक्की 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 नक्की. ठाण्याचं मला सांगू शकतात का? हो चालेल की चालेल. थँक्यू. यू वेलकम. अजून कोणाला काही प्रश्न? तुम्हाला म्यूट होता येत नसेल तर हँड रेस करा, मी करते. कारण आय गेस हा, एक मिनिट मी करते. हा, एक मिनिट ताई, रत्नाताई करते. हा, माझ्याकडनं मी केलंय. तुम्ही एकदा आता तुमच्या माईक वर क्लिक करा. रत्नाताई तुमच्या माईक वर क्लिक करा, म्हणजे अनम्यूट व्हाल. नाही होत आहे ऍक्च्युली ते. आता बघा, समहाव होत नाही. एक मिनिट, आता क्लिक करा बरं माईक वर. नाही होत आहे. आपल्यापैकी अजून कोणाला बोलायचं आहे का? विमल ताई, एक मिनिट, हा, मी प्रयत्न करते. करा बरं आता तुम्ही माईक वर तुमच्या क्लिक. तुम्हाला आहे ना, तुमच्याकडनं आता क्लिक करायला लागेल. माईक वर क्लिक करा त्या. समहाव ओ माय, नाही आवाज नाही येत आहे. मगाशी त्या ताईंसारखंच होत होतं. एक सेकंड. काहीतरी टेक्निकल एरर आहे. आता प्रयत्न कराल विमलताई? बघा एकदा. तुम्हाला माईक वर क्लिक करायला लागेल. आवाज येत नाहीये तुमचा. होत नाही, क्लिक होत नाहीये. असं करायला लागेल. एक मिनिट थांबा, मलाही कळत नाहीये. तुम्ही एक्झिट व्हा आणि परत जॉईन व्हा. मगाशी माझंही असंच झालेलं. हा, विमलताई एक्झिट होऊन जॉईन व्हा बरं, कदाचित होता येईल तुम्हाला. अरे कॅमेरा बंद केला. तोपर्यंत कोणाला काही क्वेरी? गीताताई, तुम्हाला काय क्वेरी? तुम्ही डोंबिवली बघताय तर. तुम्ही ना माईक, विमलताई तुमचा माईक वर क्लिक करा. ते होत नाहीये समा.
हा गीताताई बोला. जेवढ्या लोक अवेलेबल आहेत ते येतील, हा नाहीतरी कोणाला यायला जमत नाही तर ते ऑनलाईन करून पाठवलं तर चालेल ना, घरी चालेल बसून चालेल चालेल. ज्यांचं हो, नाही यायला होत. हो, हो. घरी हा, करून तसे आहेत. नाव आणि किती पाठ केलेत ते हा, टाकायला सांगा, जेणेकरून आपण टोटल. त्याची नोंद ठेवू. हा, मागच्या आठवड्यात तर तिघच होतो आपण, नंतर आता ह्या आठवड्यात येतील तेव्हा ऍड करून घे त्या ऑनलाईनचं. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणि ठीक. आपण बहुतेक या 1-2 दिवसात फायनल करू की हा ऑनलाईन कसं करायचंय. हा आणि शक्य झालं तर नंतर नंतर आपण ऑफलाईन बरोबर ऑनलाईनचे पण सुरू करू, कारण तिथे हा बऱ्याच कोणीही कुठूनही आपल्याला जॉईन करू करू शकेल. शकतात. आणि अजून एक, आता एकादशीला म्हटलं की फक्त 2च वेळ होतो ना महिन्यात. बरोबर बरोबर ते बरोबर. आकडा आपल्याला जर जास्त हे करायचं असेल तर अजून मध्ये म्हणजे रविवारी वगैरे असं जमलं तर करून घ्यावं यायलाच लागतं. पाहिजे. अगदी अगदी तरच बरोबर. ते आपलं लक्ष गाठता येईल. लवकर होणार. करेक्ट. हा काय होतं ना ताई, की म्हणजे ऑफिस, वेळ काढ. हा हे सगळं सांभाळून मी ते 2 दिवस द्यायचा प्रयत्न करते. म्हणून मी मगाशी म्हटलं ना, की मला तुमच्या सगळ्या जणींची साथ पाहिजे, की 7 लाख. जेणेकरून एखादी म्हणाली, जसं आता तुम्ही कसं म्हणालात, की मी डोंबिवलीचं बघते, तर एखादा म्हणाल हा मी कोणी ते हा डेली मी माझ्या सोसायटीत डेली घेत हा जाईल आणि तिथे आपण करू, तर तसंही हा चालेल. नाही, अगदी थोडस अजून 1-2 दिवस वाढवायचं, म्हणजे हो, रविवारी हो. 2 रविवारी असे वगैरे हां, करून हां, महिन्यात हां. अगदी, 4 अगदी. वेळा तरी झाला. आता सध्या ते एवढं टार्गेट आहे तर कम्प्लीट करण्यासाठी अगदी, अगदी. ते इनफॅक्ट तर. तुम्हाला सांगू का, आपलं आता माझं 1-2 जणांशी बोलणं झालंय. तर आता हा एकादशी नंतर द्वादशी चा ग्रुप पण कर आपल्याला जॉईन होतोय. हा तर मग ते लोक जे आपल्याला जॉईन होणार आहे, तर त्यांचाही आपल्याला सपोर्ट होईल. म्हणजे आपण भरपूर प्रकारे एक्सपांड करू शकतो हो आणि हो हो आपल्याला असं हळूहळू वाढवत वाढ हा दररोजवर यायचंय. रोज ठिकाणी एका ठिकाणी झालं पाहिजे असं करायचंय. हा 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 असं. ते तर सध्या तरी ते आपला विचार आहे तर 2 अजून संडे पण वाढवून हो, होईल तेवढं हा आकडा का. अगदी, अगदी. मग 6 दिवस होतील. 2 एकादशी आणि 4 हम्म संडे. 4 किंवा 5 संडे आले तर तसं. हा तेच ऍड करायचं. येस, येस, येस. आपण करूया, करूया. जर त्यांनी आलं नाही आलं तर ऑनलाईनचे पण घेऊन टोटल आकडा हे करूया. हो, हो. अगदी, हं? अगदी. आणि जेव्हा आपण ऑनलाईन शिकणार ना, म्हणजे आपण काय करणार, पहिला जो शिकणार क्लास, हं, तो हं. आपण काउंट नाही करू शकणार. पण हां. एकदा शिकून झाला, समजा आपण असं गृहीत हं, धरू, की आज आपण ऑनलाईन क्लास घेतोय आणि हं. ऑनलाईन क्लासमध्ये विष्णू सहस्त्रनाम समजा गीताताई शिकवतायत, आपण पूर्ण. सगळे शिकलो आणि हा एक पाठ झाला. हं. त्याच्यानंतर हवं तर आपण एखादी ऑडिओ प्ले करू विष्णू हं. सहस्त्रनामाची आणि त्याच्याबरोबर. त्याच्याबरोबर सगळ्यांनी बोलूया. हां, मग ते काउंट होईल. बरोबर. मग ते काउंट होणार. हे की नाही? बरोबर.